श्रोते हो नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत एक लघुकथा ज्याचं नाव आहे बिल्वदल आणि घंगाळ, ज्याच्या लेखिका आहेत स्वप्ना मुळे माई. तत्पूर्वी आपलं नेहमीचंच, जर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करावे. सुरू करूया आजची कथा. तिचे संस्कृत ऑनलाईन क्लास सुरू झाले होते. लवकरच जम बसला. अगदी भरपूर विद्यार्थी जोडले गेले. आजही नवीन बॅच 10वीच्या मुलांची. तसं दुसऱ्या शिक्षकाला जॉईन करायला सांगितलं आहे. सगळी जेवणं आटोपली होती. नणंदबाई सवाष्ण जेवून गेल्या होत्या. पुरणाचा घाट होता आज. आता तिचंच जेवण बाकी होतं. सासूबाई म्हणाल्या, जेवून घे गं, तुला उशीर होईल फार. वाटलं तर तिचं पाण वाढून ठेव. सगळीकडची भांडी करून येईल ती. पण मला कौतुक वाटतं हां श्रावणातलं तुझ्या या व्रताचं. भांडेवालीला गरम गरम जेवून घालायचं, त्या दिवशी जेवायचं नाही एक दिवस तरी. ती हसून म्हणाली, अहो आई, हे तुपाच्या पुरणपोळीचे आयते ताट त्यांनाही कधीतरी खावे वाटत असेल ना. आणि आपण तृप्त लोकांनाच बोलावून खाऊ घालतो. त्यापेक्षा अशा लोकांना जेव घालून त्यांच्या चेहऱ्यावर आलेली तृप्ती हे आपल्याच व्रताचं फळ नाही का? त्या हसल्या. कर बाई, तुला जास्त समाधान वाटतं ते. तू आमचंही मन मोडत नाहीस गं. आम्ही म्हणू ते सवाष्ण सांगते. मग मी कशाला तुला मोडता घालू. तेवढ्यात ती आली बुजतच, आपल्या छोट्या मुलीला घेऊन. जेवून तृप्त होऊन गेली. हिच्या डोळ्यासमोर बालपणीचा श्रावण उभा राहिला. ती तशीच लॅपटॉपवर बसली. यांत्रिकपणे सगळं सुरू होतं. आज दुसऱ्या शिक्षकाला क्लास घ्यायला सांगितला होता. स्क्रीनवर नवीन चेहरे दिसत होते, पण डोळ्यात मात्र तो श्रावणच होता. मोरपिसासारखे फुलं आलेले गोकर्णाचे वेल आणि घमघमणारा प्राजक्त झाला की हिरवीगार तुळस उभी असायची स्वागताला. जोशी आजी वाटच बघत असायच्या. या म्हणत घरात न्यायच्या. हिरव्यागार केळीच्या पानावर सगळं सुंदर पद्धतीनं जेवण वाढलेलं असायचं. भोवती पांढरी शुभ्र रांगोळी आणि मंद उदबत्तीचा सुवास. आणि जेवणापूर्वी जोशी आजी कुंकू लावून घसघशीत ओटी भरायच्या आईची आणि मस्त जायचा गजरा द्यायचा आईला आणि मला. जे तूप थेंबभर पण कधी नजरेला दिसायचं नाही, ते आजी अगदी पुरणपोळी भिजेपर्यंत वाढायच्या आणि डोळ्यात प्रेम आणून म्हणायच्या, सावकाश आणि पोटभर जेवा बरं आशाबाई, आणि चिमणे तू पण. आई अगदी बुजून जायची त्यांच्या ह्या प्रेमाने. मावशी, अहो झाल्या ना बाकी सवाष्ण जेवून, तुम्ही जेवून घेत जा ना. उगाच माझ्यासाठी कशाला थांबता. मला सगळी कामं करून येईपर्यंत उशीर होतो. आजी म्हणायच्या, काही होत नाही गं मला मेलीला एखाद्या दिवशी उशीर झाला तर. पण तू आणि चिमणी तृप्त होता ना. आवडते ना तुला माझ्या हातची पुरणपोळी. मग खा. आणि बाकी सवाष्ण या सगळ्यांच्या म्हणण्यानुसार आहेत गं. सासूबाई अजून ऐकत नाहीत. पण मला आधीपासून वाटतं गं, सवाष्ण म्हणजे जिला हे सगळं आवडतं, जिला ह्याची गरज आहे ती. तू आणि चिमणी किती हौसेने येता, छान परकर पुलकं घालून. मला समाधान वाटतं श्रावणात तुम्ही असं माझ्या हातचं गरम जेवल्यावर. नाहीतर रोज आमची खळकटी भांडी घासता आणि शिळपातं घेऊन जाता. आजी उदासपणे म्हणायच्या. काहीतरी काय मावशी, हो गरम चहा देता तुम्ही रोज मला. ते वेगळं गं बाई आणि हे वेगळं. जाऊ दे, जेवा सावकाश. आणि मग निघताना आजी हातात आईला खणाचं ब्लाऊज पीस द्यायची. म्हणायची, नवऱ्याने दुसरं लग्न केलं तरी जिद्दीने एकटी उभी राहून सांभाळलेस ह्या पोरीला. आपल्याही हातात बांगड्या, कधी पुस्तकं असं द्यायचा. श्रावण आणि हे आजीच्या हातचं प्रेमळ जेवण आणि आजीने शिकवलेलं संस्कृत. आईचे भांडे होईपर्यंत आजी शिकवायच्या. आईने फीस विचारली की म्हणायच्या, श्रावणात मी म्हणेल तेव्हा हिला घेऊन जेवायला यायचं, तीच फीस. आज त्या संस्कृतवर आपण कमवायला शिकलो. पाया पक्का केला होता आजींनी आपला. ते सगळं कायम आठवणीत राहिलं. आई गेली आणि आपल्याला मावशीने शहरात आणलं. आपण शिकलो आणि आजी नंतर कधी भेटल्याच नाही. पण आजीने मनात करून ठेवलेला हिरवागार श्रावण आणि ते बिल्वदल तिला एकदम आठवलं. एकदा श्रावणात आईने ठरवलं, या शेवटच्या सोमवारी आजीला भेट देऊ. काय द्यावं म्हणून आई आपल्याला घेऊन भांड्यांच्या दुकानात गेली. खूप काही बघितल्यावर आईचं लक्ष त्या पितळी छोट्याशा घंगाळावर गेलं.
ते हातात घेतलं तर त्याच्या तळाशी जाळीदार बिल्वदल कोरलेलं, हिरव्यागार रंगाचं. आईचे आणि माझे डोळे चमकले. हो, हेच घेऊ. दुकानदार हसून म्हणाला, 4 कामं आणखी करावी लागतील. महाग आहे ते. आई चिडून म्हणाली, असू दे, लिहून ठेव. फेडते महिन्यात पैसे. पण हेच दे. दुकानदार वाईट हसत म्हणाला, कोणी घरी आलं तर पान थुंकायला घेतलं का आशाबाई? आईने खसकन ओढलं ते घंगाळ आणि म्हणाली, एका सात्विक माणसाला आणि माणसात देव बघणाऱ्यासाठी घेतले. त्यात सुंदर अभिषेक होईल असं नाही आलं मनात तुमच्या? दुकानदार आईच्या उत्तराने गडबडला. बरोबर, घेऊन जा. पैसे फेडा नक्की. आईने 4 कामं जास्त करून ते पैसे फेडले होते. घंगाळ घेऊन मी आणि आई त्या दिवशी आजीकडे गेलो. आजीने नेहमीसारखं जेव घालून तृप्त केलं. ओटी भरली आणि आईने नमस्कार करून घंगाळ आजीपुढे धरलं. आई आणि आजी निशब्द होत्या. फक्त डोळ्यातून अश्रू बोलत होते. आपण बऱ्याच वेळा बघत होतो. आजी तो काळाभोर महादेव त्या घंगाळात ठेवून तासनतास अभिषेक करायची. महादेव उचलला की नितळ पाण्यात ते बिल्वदल किती सुंदर दिसायचं. आजी आपल्याकडे पाहून हसत म्हणायची, महादेव लपतो बेलाच्या पानात, श्रावण फुलू द्यावा प्रत्येकाच्या मनात. ही आपल्या आयुष्यात श्रावण फुलवणारी आजी परत का नाही भेटली आपल्याला? तिचे डोळे भरून आले. तेवढ्यात तिचं लक्ष स्क्रीनवर असणाऱ्या नवीन मुलीकडे गेलं. ती एकदम निरखून बघायला लागली. त्या मुलीच्या मागे शोकेसमध्ये घंगाळ. हो, अगदी तेच. क्लास संपला आणि तिने त्या मुलीचं नाव बघितलं, जोशी. तिने पटकन फोन लावला. नेमकी ह्याच शहरातलीच ही मुलगी. ती स्वतःला सावरत म्हणाली, बेटा, मी तुझी संस्कृत टीचर बोलते. आता क्लासमध्ये मला तुझ्या घरातील घंगाळ दिसलं. ते कुठे घेतलं जरा आईला विचारतेस का? तिचे कान उत्तर ऐकण्यास आतुर झाले आणि आता तर डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागलं. पलीकडून ती मुलगी सांगत होती, ते माझ्या पणजीचं आहे. 30 वर्षांपूर्वीचं. पणजी आता इथेच आली गावाकडून. हिने पत्ता विचारला. पटकन निघाली. सासूबाई म्हणाल्या, अगं कुठे? ती फक्त म्हणाली, एवढे दिवस मनात कोरलेला श्रावण सापडला आई. बोलते आल्यावर. तिने बेल दाबली आधाशीपणानेच. मी संस्कृत टीचर. आजी कुठे आहेत? त्या मुलीच्या आईने जरा नवल वाटल्यासारखं बघितलं. हिने घंगाळाकडे बोट करत सगळं सांगितलं. प्लीज, तो घंगाळ हातात द्या ना मला. तिला तो हातात मिळाल्यावर तर रडणं सुचेना. आतलं बिल्वदल बघून एकदम शांत वाटलं मनाला. ती आजीच्या खोलीत गेली. आजी थकली होती. 80 वर्षांची झाली असेल. तरी बसून वाती वळणं सुरू होतं. तिचं तोंड खिडकीकडे होतं. हिने मागून म्हणायला सुरुवात केली, महादेव लपतो बेलाच्या पानात, श्रावण फुलू द्यावा प्रत्येकाच्या मनात. आजीसमोर घंगाळ धरलं. दोघींच्या डोळ्यात इतकं पाणी होतं की त्यात ते बिल्वदल घंगाळात तरंगताना दिसत होतं. धन्यवाद. श्रोतेहो, कथा आवडली असल्यास लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करावे.